भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द झालंय. स्मृती मानधनाने सोशल मीडियावरती पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली. हे लग्न रद्द झाले असून यावरती आता चर्चा करणं थांबवावं असं आवाहन तिनं केलंय. महत्त्वाचं म्हणजे तिच्या पोस्टनंतर पलाश मुच्छलनेही लग्न रद्द झाल्याची पोस्ट टाकली आणि कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही म्हटलंय. नेमक्या दोघांनी काय म्हटलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आले होते. पलाश मुच्छल हा सिंगर आहे आणि ते दोघे बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. यातच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पलाशनं स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केलं, ते सुद्धा क्रिकेट ग्राउंडवरती. त्या दोघांची ही रील सोशल मीडियावरती प्रचंड गाजली. त्यानंतर लग्नाची तयारीही सुरू झाली. त्यांच्या लग्नाच्या तयारीचे लग्नाचे व्हिडिओ रील सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले. या जोडप्याचा विवाह 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार होता. त्यानुसार मेहंदी, हळद सगळेच कार्यक्रम अगदी जोरदार पद्धतीने झाले. अनेक पाहुणेराळ्यांची वर्दी सुद्धा सांगलीमध्ये पाहायला मिळाली होती आणि या सगळ्या गोष्टींचे रील व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत होते. काही दिवस स्मृती आणि पलाश मुच्छल या दोघांनी सोशल मीडिया गाजवला होता. पण स्मृती मानधनाच्या लग्नाच्या काही तास आधीच अचानक तिच्या वडिलांची तब्येत बिघडली. स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराची लक्षणं दिसू लागल्यानं रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेमुळे कुटुंबियांनी अत्यंत प्रतीक्षेत असलेला विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान दुसऱ्या दिवशी स्मृती मानधनाचा होणारा पती पलाश मुच्छललाही भावनिक तणावामुळे सांगली येथील रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं. पण या दरम्यान काही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या. पलाश स्मृतीला फसवतोय, तो कोरिओग्राफरला डबल डेट करतोय अशा पोस्ट व्हायरल झाल्या. त्यामुळे लग्न होईल का नाही अशा चर्चा सुरू होत्या. पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत लग्न रद्द झाल्याचं स्मृतीने पोस्टमध्ये म्हटलंय. स्मृतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा झाल्या आणि आता मला वाटतं की याबाबत बोलायला हवं. मी खूप खासगी आयुष्य जगणारी व्यक्ती आहे आणि मला तसंच राहायला आवडेल. पण त्याच सोबत मला हे देखील स्पष्ट करायचं आहे की लग्न रद्द झालंय. मला हा विषय इथेच थांबवायचा आहे आणि तुम्ही सर्वांनीही हा विषय इथेच थांबवा. मी सर्वांना विनंती करते की दोन्ही कुटुंबाच्या खासगी आयुष्याचा आदर राखा आणि पुढे जाण्यासाठी आम्हाला आमचा वेळ घेऊ द्या. मला विश्वास आहे की आपल्या सर्वांचे एक उच्च ध्येय असतं. माझ्यासाठी नेहमीच आपल्या देशाचं सर्वोच्च स्तरावरती प्रतिनिधित्व करणं हे आहे. भारतासाठी शक्य तितका काळ खेळत राहून आणखीन विजेतेपदं जिंकावीत असंच मला वाटतं. माझे लक्ष नेहमीच यावरती राहील. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार. आता पुढे जायची वेळ आहे असं स्मृतीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे तिच्या या पोस्टनंतर पलाश मुच्छलनंही या संदर्भात पोस्ट लिहिली. यावेळी त्यानं त्याच्या विरोधात अफवा पसरवणाऱ्या विरोधात कारवाई करणार असल्याचाही इशारा दिला. पलाशनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यातून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. लोकांना विनाकारण आणि आधारहीन अफवांवरती इतक्या सहज प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. ज्या गोष्टी माझ्यासाठी सर्वात पवित्र होत्या त्याबद्दल अफवा पसरवल्या जाणं हे माझ्यासाठी वेदनादायी होतं. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे. आपण समाज म्हणून कोणाबद्दलही अफवा पसरवणं थांबवलं पाहिजे. आपल्या शब्दांनी कुणाचं मन किती दुखू शकतं हे तुम्हाला कधीच समजणार नाही. अशा प्रकारांमुळे जगभरात अनेक जग कठीण प्रसंगांना सामोरे जात आहे. त्यांचे गंभीर परिणाम भोगत आहे. मी आणि माझी टीम अशा अफवा पसरवणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मी मानतो असं म्हणत पलाशनं ही लग्न रद्द झाल्याची पोस्ट सोशल मीडियावरती टाकली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.